तर नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्जमाफ होणार आहे, त्याचबरोबर ही 1 तारखेला घोषणा झाली होती. त्याचबरोबर ह्यामध्ये जे रेग्युलर शेतकरी कर्जफेड करतात किंवा जे रेग्युलर नवे जुने करतात त्यांच्यासाठी म्हणजे हे पीक कर्जासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. ह्यांना 50,000 रुपये इतके अनुदान योजनेच्या अंतर्गत दिले जात आहे. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही जी घोषणा केलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे. 1 तारखेला जी घोषणा केली होती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भरणे साहेब असतील, ह्यांनी जी घोषणा केली होती ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार आहे. आणि जे उर्वरित म्हणजे बाकीचे जे शेतकरी आहेत, जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये इतके अनुदान डायरेक्ट DBTद्वारे त्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहे. बघा शेतकऱ्यांना, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. शेतकरी कर्जमाफी होत असताना ह्यामध्ये कोणत्या कोणत्या योजना प्रमुख आहेत, त्यामध्ये 2च योजना आहेत. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्त कर्जमाफी योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या दोन्ही योजना या कर्जमाफीच्या अंतर्गत या 2च योजना लागू आहेत. बघा, ज्या शेतकऱ्यांना मागे देखील कर्जमाफी झाली होती, महात्मा ज्योतिराव फुले या योजनेच्या अंतर्गत झाली होती आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत म्हणजे या दोन्ही योजनेला घेऊन आता कर्जमाफी होणार आहे. प्रथमतः यामध्ये सांगितलं होतं 10 ते 15 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सातबारा क्लिअर केला जाईल, असं अजून देखील झालेलं आहे. ह्यामध्ये 2 योजना ऍड केलेल्या आहे, फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेतात त्यांना पीक कर्ज जे आहे ते त्यांचा सातबारा जो आहे तो मोकळा केला जाणार आहे, अशी देखील घोषणा केली असता अजून देखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाहीये. फुले ही जी योजना आहे ती 2019 मध्ये डिसेंबरमध्ये ही चालू झालेली आहे. ही देखील अजून देखील चालूच आहे. परंतु आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी लाभ घेतात ते आणि ह्या दोन्ही योजने ऍड करून ह्या योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी लाभार्थी लाभ घेतात त्यांच्यासाठी ही कर्जमाफी होणार आहे. फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या दोन्ही योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत ते या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ज्या कर्जमाफी सर्वांनाच होणार आहे. उर्वरित जे शेतकरी म्हणजे जे रेग्युलर भरतात त्यांना 50,000 रुपये इतके अनुदान दिले असता जे शेतकरी थकीत आहेत 2025 पर्यंतचे त्यांना डायरेक्ट खात्यावरती 2 लाख रुपये येणार आहेत. याच्या अंतर्गत सरकारी नोकरी जे करतात त्यांना योजनेच्या अंतर्गत शेतकरी कर्जमाफ होणार नाहीये किंवा आयकर विभागात जे काम करतात त्यांना देखील ह्या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाहीये. त्याचबरोबर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या पदावरती किंवा या केंद्र सरकारमध्ये जे काम करत असणारे व्यक्ती आहेत, ज्यांना आता पेन्शन चालू आहे, ज्यांना म्हणजे 25,000पेक्षा जास्त पेन्शन येते, त्यांना देखील ह्या शेतकरी कर्जमाफीमध्ये लाभ घेता येणार नाहीये. थेट ह्या सर्वांनाच या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या किंवा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुम्हाला हे कर्जमाफ होणार नाहीये. त्याचबरोबर जुलै अखेरीस जे शेतकरी या दोन्ही योजनेच्या अंतर्गत लाभ घेतात त्यांना 11,25,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जुलै अखेरीस पैसे जमा होणार. ती कर्जमाफी थेट बँक DBT डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. आणि त्याचबरोबर जे उर्वरित शेतकरी आहेत, जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांना देखील जी रक्कम म्हणजे 50,000 रुपये रक्कम असून तुम्हाला ती देखील तुमच्या खात्यावरती डायरेक्ट DBT होऊन जाईल. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तुम्ही जे पीक कर्ज घेतले असेल तर लवकरात लवकर तुमचे जुलै महिन्याच्या अखेरीस तुमचे कर्जमाफ होणार आहे. आणि ताजी आणि गुड न्यूज आहे. प्रथमतः तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि शेतकऱ्यांच्या हिताचे सर्वच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद.